वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 7th सेमी सब्जेक्ट इंग्लिश आणि लेसन चालला आहे द रेड हेडेड लगेज पार्ट 1 विल्सन स्टोरी. आता आपण बघितलं लाल केसावल्या संघटनेतील सदस्यांकरता एक रिकामी जागेसाठी आठवड्याला अल्प कामाकरता 4 पाऊंड पगार देण्यात येईल असं नोटीस काढली होती आणि त्यानुसार मिस्टर होम्स यांनी कामाला ठेवलेले विल्सन यांनी आपलं काम सुरू केलं होतं. आज नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता ते कामावर गेले, पण दरवाजाला कुलूप होते आणि त्यावर एक चिठ्ठी लावली होती. त्यात काय लिहिले होते ते आता आपण पाहूया. द रेड हेडेड लगेज इज डिसलॉर्ड. October 9, 1880. I was shocked. I did not know what to do. Mr. Wilson went on with his story. I made inquiries at the nearby offices, but none of them knew anything about the luggage. The rooms had been written under a false name. I went home and asked my assistant Spaulding for advice, but he could not help me in any way. I want to find out about the luggage, Mr. Holmes, who they are and why they are play this spark upon me. The whole thing is a mystery. That is why I come to you. I have heard a lot about you. Holmes found Mr. Wilson's story very unusual. He asked, Mr. Wilson, this assistant of yours who first called your attention to the advertisement, what is he like? Small, short, with no hair on his face. He has a white splash of ink on his forehead. I thought as much, said Mr. Holmes. Is he still with you? Oh, yes, sir. That will do, Mr. Wilson. I can give you my opinion on this subject in a day or two. Today is Saturday, and by Monday we may come to a conclusion. म्हणजे काय न्यूज होती, काय चिठ्ठीत होतं त्या 1 ऑक्टोबर 1880 लाल केसावल्यांची संघटना बंद, मंडळ विसर्जित रद्द झालं होत आहे. मला धक्काच बसला. काय करावे ते मला कळेना. मिस्टर विल्सन आपली कहाणी पुढे सांगू लागले. म्हणजे मिस्टर विल्सन तिथे काम करत होते, त्यांना खूप मोठा धक्का बसला. मी आजूबाजूच्या कचेऱ्यांमध्ये चौकशी केली, पण संघांच्या कचेरीबद्दल कुणालाही काहीसुद्धा माहीत नव्हते. त्या खोल्या बनावट नावावर भाड्याने घेतल्या होत्या. मी घरी गेलो आणि स्पॉन्डिंगला माझ्या मदतनीसला सल्ला विचारला, पण तोही मला या कामी कुठल्याच प्रकारे मदत करू शकला नाही. मिस्टर होम्स, मला त्या संघटनेबद्दल माहिती काढायची आहे. ते कोण लोक आहेत आणि त्यांनी माझी अशी थट्टा का केली ते शोधायचे आहे. हे सगळे गूढच आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तुमच्याबद्दल मी ऐकलं आहे. मिस्टर विल्सनची ही कहाणी मिस्टर होम्सना फार विलक्षण वाटली. मिस्टर विल्सन, तुमचा तो मदतनीस ज्याने सर्वप्रथम त्या जाहिरातीकडे तुमचे लक्ष वेधले, तो साधारण कसा दिसतो? त्यांनी विचारले. तो बुटका, स्थूल आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एकही केस नाही. त्याच्या कपाळावर ॲसिडचा पांढरा डाग आहे. मला वाटलेच होते, होम्स म्हणाले. तो अजूनही तुमच्याबरोबर काम करतो? हो, करतो सर. ठीक आहे, मिस्टर विल्सन, 1-2 दिवसात याविषयीचे माझे मत मी तुम्हाला सांगू शकेन. आज शनिवार आहे आणि सोमवारपर्यंत आपण निष्कर्ष काढू शकू. म्हणजे इथे आपण हा धडा फर्स्ट पार्ट संपलेला आहे. ह्याच्या पुढील स्टोरी आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर ह्याचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला पाठवणार आहे. ते तुम्ही राईट करायचे आणि लर्न करायचे आहेत आणि लेसन रीड करायचं आहे. ओके, थँक्यू.